श्रीराम समर्थ सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिं प्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं श्रीप्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणं शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसंविदे। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास तिसरा अध्याय दुसरा। ओम नमोजी सद्गुरुवरा परम उदारा कृपा सागरा आम्हा नाथांचा जो आसरा दयार्णवा तुझ नमो श्रीराम। तूच अगम्य गोचर तूच अगम निगम सार जगाचे मूल तत्व साचार तूची गुरुराया तत्वता श्रीराम। तूची ते निर्गुण ब्रह्म तूची अवतार सगुण ब्रह्म सर्व संतांची मूस परम तूची रामानंदा मासी श्रीराम। सद्भक्तांचा कैपक्षी अनाथ मतिमंदाचा हे रक्षी उच्च कोटी भक्तांचा साक्षी आत्माराम तूची पै श्रीराम। नामनिष्ठांचा तू अति प्रेमी कुतर्कवाद्याला विले नामी नास्तिक भ्रमिष्ठा निरभ्रमी केले या डोळा पाहिले श्रीराम। तूची अमुचा चिंतामणी चिंता न उरे तुझे चिंतनी तू कामधेनूचाही धनी भक्ता निष्काम करीत असे श्रीराम। तुझी आमुचा कल्पतरू कल्पनातील फलदातारू मागितल्या न देसी असारू सार देवनी तोषविसी श्रीराम। आम्हा अर्भकांची तू माय दीनवत्सांची तू गाय अज्ञांधाची तू काठी सहाय्य आधार सर्वस्वी सकलांचा श्रीराम। आम्हा कृपणांचे तू निजधन तव नाम रूप द्रव्य ठेवू जपून प्राणापलीकडे साठवून ठेवू अंतरी सर्वदा श्रीराम। पतिव्रता सतीस देव पतीच जैसा एकमेव तैसा आम्हा देवाधिदेव तूची अससी दयाळा श्रीराम। धन लोभ्याची आवडी धन वाचवणी दुजी न गोडी तेवी तव नामा रूपान सोडी क्षणभरी ऐसे करावे श्रीराम। लागली का तव नामी चटक आणि तव रूपाची लटक तरी या प्रपंचाची अटक तया लागी बाधिना श्रीराम। म्हणून प्रार्थना निशिदिनी प्रेम देई तव नाम स्मरणी रूप दृढ करी अंतःकरणी हे चिदान देई मज श्रीराम। आता पुढील प्रसंग। वनी एकटाच पांडुरंग नाम घेत असे सवेग चालत अस्तमान झाला असे श्रीराम। पोटात नाही अन्न भुकेने व्याकुळ प्राण तरी रामावर निष्ठा ठेवून हळूहळू पंथक्रमी श्रीराम। इतक्यात प्रसंग कठीण तेथे घडला असे जाण आम्हा अल्पबुद्धीस वाटे दारुण परी पांडुरंग दिसे निर्भय श्रीराम। दरीतून एके कैसे भिल्ल निघाले सहा तैसे पोशाख पाहोनी मनी हर्षे म्हणती शिकार गावली श्रीराम। तया पुसती तू कोण कुठे जातोस येथून पांडुरंग वदत त्या लागून माझे नाव पांडुरंग श्रीराम। मला जाणे काशीला रामाचा जप करण्याला सवडोनी द्यावे आम्हाला परी तुम्ही कोण हे सांगावे श्रीराम। ते काही न बोलती कपडे हिसकावून घेती परी त्यात होती पोथी ग्रंथराज दासबोधाची श्रीराम। त्यावेळी पांडुरंगाने लुटारू भिल्ल ओळखिले मनी हरी राम राय असता धनी त्यांचा पाड काय चाले श्रीराम। पांडुरंग तयास विनवी सर्व घ्यावे पोथी द्यावी तया विण माझे जीवी चैन नाही पडणार श्रीराम। पांडुरंगाकडे पाहून चकित झाले सर्वजण द्रव उपजला मनातून पोथी दिली तयासी श्रीराम। रामराय असता पाठी न होणे ती होईल गोठी भिल्ल प्रेमे तया शेवटी म्हणती आमचे घरी चला श्रीराम। तुझे जीवा न होई धोका हे वचन आमचे घेई का पाहोनिया तुझे मुखा पोथी ऐकावी वाटते श्रीराम। हो म्हणतास ये वेळी तेथोनी निघाले सकाळी दरी खोरीतून हे मंडळी भिल्ल गृही पातले श्रीराम। पांडुरंग भिल्ल झोपडीत अंमळ बैसला तेथ भिल्ल येऊनी विनीत म्हणती भोजनानुका श्रीराम। तो पांडुरंग बोले तयाप्रत मी अन्न न घेई येथ पाणी कुठे ते दावा त्वरित आणि पिऊनी राहीन श्रीराम।
भांडे पोहरा घेऊन भिल्ल बरोबर देऊन पाणी आणले दुरून पांडुरंगाने ते काळी श्रीराम पाणी काढते वेळी दोर चमके वेळोवेळी निरखोनी पाहिला सकळी तो जरी काठ पितांबराचे श्रीराम इकडे भिल्ल लोकांनी कंद आणले भाजूनी दुग्धही त्यात घालोनी म्हणती भक्षण करा हे श्रीराम पांडुरंगाने ते घेतले पोथी पुढे ठेविले नैवेद्य दाखवणी सर्वा वाटले प्रसाद घ्यावा म्हणून श्रीराम शेष प्रसाद पांडुरंगाने घेतला मोठ्या आदराने शांत झाला कंद भोजने म्हणे आता पोथी ऐकावी श्रीराम जमले सारे भिल्ल लोक ऐकोनी करीती कौतुक म्हणती आम्ही आजलो कैसे ऐकले नाही की श्रीराम त्यावेळी पांडुरंगाने दासबोधातील कुविद्येची लक्षणे समजावून सांगितली त्या गुणे परिणाम झाला भिल्लांवरी श्रीराम पोथीनंतर पांडुरंगांनी नामस्मरण करविले सर्वा मिळोनी रंगोनी गेले भिल्ल भिल्लिनी म्हणती आज धन्य झालो श्रीराम शबरी भिल्लिनीचे हकीकत गोष्टी रूपे सर्वांप्रत सांगितली तेने आनंदित सर्वांचे चित्त जाहले श्रीराम पैसेची वाल्या कोळी चरित्र ऐकोनी गहिवरले सर्वत्र म्हणती या परीचा होरात्र आम्ही लुटले सर्वांसी श्रीराम आता आमची गती कैसी नरक सामुग्री आली पदरासी पाप भये कासाविसी आमचे मन होतसे श्रीराम मग सांगितले पांडुरंगाने वाल्या उद्धरला ज्या साधने तेच साधन तुम्ही करणे ऐका तुम्हासी सांगतो श्रीराम श्रीनारदाने वाल्यास राम नाम लाविले म्हणायास तेही शुद्ध न आले त्यास मरा ऐसे म्हणे तो श्रीराम परिविश्वास दृढ केला मराम जपताच उद्धरला तुम्ही तर घेता शुद्ध नामाला म्हणून लवकर उद्धराल श्रीराम ऐसा झाला बोध प्रसंग सर्वांनी नमिला पांडुरंग गदगदोनी म्हणती ऐसा प्रसंग पुन्हा नाही येणार श्रीराम 16 रुपये दक्षिणा जमली पोथी पुढे ठेविली म्हणती गोड करी ही पाकळी आपले जवळी ठेवा म्हणती श्रीराम पांडुरंग म्हणती त्या क्षणा मी न घेई ही दक्षिणा तुम्ही राम नाम नित्य घेऊ म्हणा म्हणजे दक्षिणा पावली श्रीराम भिल्ल विनविती वारंवार आम्ही नाम तर घेऊ निरंतर परी दक्षिणेचा करा स्वीकार घालती नमन पायावरी श्रीराम तोड काढली पांडुरंगानी काशीचे तिकीट मज लागोनी काढोनी द्यावे तुम्ही कुणी म्हणजे सर्व त्यात आले श्रीराम तेने झाले समाधान वारंवार करीती नमन रात्र थोडी उरली म्हणून पांडुरंग म्हणती आताच जातो श्रीराम भिल्ल बरोबर गेले रेल्वे स्टेशनी तिकीट काढले गाडीत पांडुरंगा बैसविले भिल्ल परतले स्वस्थानी श्रीराम श्री श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे भिल्ल प्रबोधन वर्णनं नाम द्वितीय अध्यायांतर्गत तृतीय समासः समाप्तः श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु श्रीराम समर्थ श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास चौथा अध्याय दुसरा नमो सद्गुरु कृपा सिंधू तव वचनाचा प्रबोधू ऐकोनी होय परमानंदू अविद्या छेदू तो होय श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जयाचा जगी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती जरी चरिवनी धेनू 8 वत्स नित्य जननी करीत कामे बालका पाशी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम श्री नारायण रामदास फिरुनी आले तया भूवरी सांगाया निज भक्तिवर्म जगतायो जोनिया वैखरी दावा राम आम्हा कृपा करुनिया आहे पदी प्रार्थना श्री प्रल्हाद पदांबुजा करीतसे मी आदरे वंदना सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ
श्रीराम समर्थ श्रीराम.